तुझ्या आई कुणाकडे आलं आलं मंदिरासमोर काहीतरी मनामध्ये पाप आलंच. अरे बाबा तुझ्या आई कुणाकडे म्हणजे आता तुझी आणि तुझ्या भावाची भांडण नाही का झाली? घरातली प्रत्येक वर्ष वाटून घेतली नाही आहे नाही म्हणून म्हणलं तुझ्या आई तुझ्या धाकट्या भावापाशी आहे का तुझ्यापाशी आहे असं म्हणतोय मी. असा म्हणजे तुझ्या आई तूच ठेवली जेवायला जेवाय म्हणतोय एवढं काही टेन्शन घेतो कसं आहे तवय एक नंबर बघा तुझी बहीण कुणाकडे ग्रामपंचायतच्या वाट्यावर आहे. चायला त्याच्या किती पापी वाचलेचा आहे हरामखोर. अरे बहीण कुणाकडे म्हणजे सणासुदीला माहेरी आणली होती आणली होती की म्हणून म्हणजे माहेरी कसं असली. अरे बाबा सणासुदीला 4 दिवस माहेरी आणली होती ना. हो परवा सासरी सोडून आलो ना. तुला काय वाटतं कसं आहे पंकज कसं आहे ड्रेस तुझ्या आई ह्याचा बाप कसा आहे. अरे तुझ्या आई ह्याचा बाप म्हणजे ह्याच्या बापाने तुझ्या आईने नाही का गुरु बहीण मानली. गुरु बहीण तुम्हाला काय वाटलं राम राम. माझं खानदान कोरोनामध्ये मेलं. तुम्हाला काय विचारू नको. तू काय लायकी जायचे चांगलं मला माहिती. तू माझ्या घराकडे वळू नको. हरामखोर मी बोलायच्या अगोदर गुरु बोलायला आहे. अहो पण मी काही बोललोय का काही ठेवलंय का बोलायला कशा करता गावची जत्रा जत्रा भरली पाहिजे. डीजे लावलं पाहिजे. मंडप टाकला पाहिजे. तू पैसा खर्च केला पाहिजे. तुमच्या सगळ्यांच्या घोटातली लक्ष्मण स्वतः लावला पाहिजे. पाहिजे पाहिजे म्हणतोय त्याच्या आईला बिंदाची पाहिजे म्हणतोय. अरे दरवर्षी तमाशा मी आणतोय यात्रा मी भरवतोय गावातला आता खायचोय एक्स्ट्रा नित्या करतोय. माझे गाव गाव आहे का काय म्हणतो गाव गाव करायचं रे. गाव तू काय केली गाव त्या रस्ता आहे रे. गाव त्या रस्ता आहे रे. गुल घेऊन खर्चे गावात लाईट नाही पाणी नाही ट्रॅक्टर मागवला ते नाव काढतोय तुमच्या. आता मित्रांनो खरं सांगा 15 दिवस झाले गावामध्ये रोड करत चालले माझ्यामुळे प्रत्येक चौकात ते भाट्या भाट्या मोरकोय आवले कुणामुळे तुमच्या सगळ्यांच्या घरापुढं हापसं केलं ते दादा मोडत नाही एवढी कुणामुळे सांगाय हराम फरा सांगाय खायच्या आहे हे उलटा पालता करी बघा बसून खाय म्हणजे एवढं सगळं चांगलं काम केलं तुम्हाला डिजिटल लावतो राहिलं का. तुमचं चुकलं मी चुकून देणार नाही. तुला लावत पाहिजे ना एक काम करतो ही शिका बाहेर तुझं तुझ्या स्नाला मांडा मी काही पुस्तकलं नाही तेव्हा माझा वाचत गाजत वर्ष काढायचा म्हणजे गावाच्या माणसाला आणलेल्या तमाशाला वाटलं पाहिजे खरंच काय नितीन कुमारचं नाव आहे ते तू काळजी करू नको. आता पटलं नाही आता जास्त 5 जण तुला मागून लागतो. मग कशा माझ्या सुरुवात करायला माझ्या बॉडी गार्ड मी पुढे काय म्हणजे फक्त तुम्ही 4-5 जणांनी काय म्हणायचं तुझ्यामुळे तुझ्यामुळे काय हा लोक तोड करतो तुझ्यामुळे काय हलका शब्द काय तुझ्यामुळे शब्दाला किंमत आहे वजन आहे इम्प्रेशन आहे आपले मी नाही म्हणणार तुझ्यामुळं मी कसं काय म्हणणार मी मेन पुढारी हे आल्या तुम्हीच म्हणायचं काय म्हणायचं तुझ्यामुळे तुझ्यामुळे काय पाकलं कोण करतो राहिलं किती 3 500 तुझ्या आईला
डोक्यात मुतवी देणार. 3 मधलं 500 गेलो, 2,500 रुपये राहिले नाही. 500 500 5 नोटा. शाळा शिकलाय दोन एकच होत ना. मग काय वरते कसा झाला पाहिजे तर दारू पिऊन ये. ओए, मालकरी माणूस आहे, पेत नाही तो. म्हणजे वाया काढून पितो. पेतच राहिला. ए दिवाळच तिला माहित रे, मोर्चा कुणा काय माहित आहे रे. मास्टर नितीन कुमार बनसोडेंचं. हे गाणं कसं खणखणीत वाजलं पाहिजे. आय्या, अरे घाला प्रिया तिला कुण्या बोला. तुला मसल गायच्या पलीकड काय म्हणतो वाकवतो मग काय. आणि मग मी आणि मग त्याच्या आया तुला काय मुख्याला काढलाय काय मुका मोर्चा पुढे असतोय काय तुम्ही ह्याच्या नाच लागला. एक झूट एक ताकद एकी हेच बरं. आणि धावती यात्रे कुणामुळे तुझ्यामुळे आणि धावती तमाशा कुणामुळे आणि धावती लाईटिंग कुणामुळे आणि तुमची लग्न कुणामुळे आणि तुम्हाला बायका कुणामुळे आणि तुम्हाला पोरा कुणामुळे वर्ग चांगली गावची सोबत गाव सुधारायला लागला का गाव गावची यात्रा कोणामुळं गावाचं लाईटिंग कोणामुळं आपली लग्न कोणामुळं आपल्याला बायका कोणामुळं त्यांना पोरं कोणामुळं. किरण भाऊ चांगले 4-5 काढून दे. किरण बाय पाठवून घेऊ नको, नाराज येऊ नको. पहिला तुला 4 पुढे यायच्या पण 5वा पाठवा नंतर कुमार मला झालं तर काय करू. बराच बायकांना पोर आहे म्हणतो दवाखान्यात गेलो तरी म्हणलं सध्या तुझ्या थोरल्या मुलाचा चेहरा त्याचा चेहरा सारखा तसा काय तुझ्या माझं थोरलं पोर ह्याच्या पोरवानी एवढं मुठका आहे वय. देव तुमचं वाटलं करेल, देव तुमचं सगळ्याच करेल. चांगल्या मोर्चाला टेस्ट लावली तुमच्या मायचं मी तुमच्या एक नंबर मोठा झाला. बरं आता आपलं काम ठरलं होतं 3,000 रुपये. 500 रुपये ऍडव्हान्स दिला. आता राहिलेला 2,500 रुपये द्या. मध्ये मला घर टाकायचं जायला पाहिजे है ना? राहिलेलं वय 2,500 रुपये देऊ वय. काय दादा तापमान जास्त वाढल्यामुळे शेती बंद पडले. एटीएम बंद पडले तेव्हा सकाळच्या पाणी एवढं हाय तेवढे घे मारून तुझ्या पैसे मागायला आला. अरे मित्र भेटतो तुझ्या चेष्टा मस्करी केल्याशिवाय माझ्या येत नाही आणि दिवसही पुढे जात नाही. मला कशाला बरोबर आपल्या भाऊसारी कार्यक्रमांना पाहिजे आणि आपल्या सगळ्यांचं भरपूर करमणूक आणि मनोरंजन झालं पाहिजे. किरण संजू टवळे अग्रेश पंकज आणि काळवाडी आकडे मुक्कामी मोठा तमाशा आहे. सर्वात मोठा तमाशा महाराष्ट्र शासन जीवन गौरव पुरस्कार विजेता तमाशा. अहो एवढंच काय राष्ट्रपती पुरस्कार विजेता नंबर 1 तमाशा. सर्वांचा चाहता तमाशा, दर्जेदार तमाशा, सध्या सोशल मीडियावर गाजत असणारा तमाशा.